हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपदमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आता विदुरनीती पळित्रशिलीचम्ये विदुरनीतींतो विदुरू मूर्खांगेले आणि पंडितांगेले लक्षण सांगले. पाप मळार कसं म्हणून सांगले. आता 1 2 3 4 5 तशी अंक्य संख्ये ರೀತಿರಿ ರಾಯಾಕ एक ಚಂದ ರೀತಿ ती सांगची कळवे. चेरडू अंक सांगल्यावरी सांगुवತ್ತು तो कशी म्हण म्हळ्यारी बुद्धी सांगता. एकया द्वे विनिश्चित्य त्रीं चतुर्भिः वशे कुरु पंचजित्वा विदित्वा षट् सप्त हित्वा सुखी भव म्हळ्यारी एकया द्वे विनिश्चित्य एक्कान दोनी निश्चय कोरकाकय. एक्कान दोनी कसले म्हणून निश्चय कोरकाकय. मागीर त्रीं चतुर्भिः वशे कुरु तिनी येनी चारी वश करून घेवका. पंच जित्वा 5 गेलून घेवका. मागीर विदित्वा षट संच विषयू मना होरून घेवका. सप्त हित्वा सुखी भव 7 हित्वा म्हळ्यार सोडून परित्याग करून सुखार सुखा म्हण हांगा एकम सुरवे सांगता नवे एकया एक्का दिकून एका निमती एक संख्ये निमती एक कसं ते बुद्धी दोन्ही निश्चय करी म्हणता नवे एक्कान दोन्ही निश्चय करी एक बुद्धी दोन्ही कसले म्हळ्यार खंयची कोरका खंयची कोरोनच म्हळ्यार कार्य खंयचे अकार्य खंयचे धर्म खंयचे अधर्म खंयचे ते निर्णय कोरका. युक्त खंयचे अयुक्त खंयचे हे विवेचन कोरका. कोरनो मागीर काम कोरका नैनातले कोरवचनाचे. एकया द्वे विनिश्चित्य आता त्रीं चतुर्भिः वशे कुरु. तिन्नीन चतुर्भिः 4 वश करून घ्या म्हणून तिन्नीक त्रीं चतुर्भिः 4 त्या तिन्नीक वश करून घेवका. ते तिनी कसले शत्रू मित्र उदासीन म्हळ्यार एकलो शत्रू आमकां पळयल्लो जायना नातिलो एकलो मित्र भारी प्रीत आशिल्लो. उदासीन म्हळ्यार आळसायने हांगा उदासीन म्हळ्यार तो शत्रू इनय मित्र इनय तसलो मनीस. हे 3 जनाक आम्ही वश करून घेवका खंय खंयच्यान साम दान भेद दंड 4 उपायान तांकां वश करून घेवका. मागीर ते सामदान भेद दंड खंयच्या वेळा कसलो उपयोग कोरका म्हणून कळका जाल्यार सुरवेच पळती एक बुद्धी ती जेवका. त्या सोडली म्हणजे हे सगळे श्लोकूच जायना कळवे. आता 4 3 वश करून घेवका म्हणले न्हू खंयचे 4 म्हळ्यार सामदान भेद दंडान शत्रू मित्र उदासीन 3 जनां वश करून घेवका. 5 जय करून घेवका. 5 म्हळ्यार ज्ञानेंद्रिय तांकां जय करून घेवका. त्वक चक्षुष श्रोत्र जिह्वा घ्राण हे 5 जय करून घेवका. हे साध्य विषय म्हणले कोण का सांगू सुलभ ताका मस्त साधन जावका जाता कळवे. आणि स कसल म्हणून सांगून ती मना व्हरून घेवका. ते स खंयची म्हणून म्हळ्यार संधी विग्रह यान आसन द्वैधी भाव समाश्रय हे रायांक सुच गुण हे स हे स गुण राया आसुका. 7 सोणू सुकार सुका म्हणला. 7 सोडचे खंयचे म्हणून म्हळ्यार स्त्री व्यसन हे सोडचेच पळय व्यसन खंयचे स्त्री व्यसन जुजाट करचे बेटी करचे मद्यपान करचे कठोर वचन कठीण शिक्षा दिवचे अन्यायान धन संपादन करचे हे 7 रायान वर्जन कोरका. हे राज व्यसन म्हणून म्हणटाची कळ्ळें. ते स राज गुण म्हणटाची कळ्ळें. आता तितली सांगली नंतर आता 1 2 3 त्या रितीरी विदुरू
नीती सांगतं पळय एकम विशरसो हंती शस्त्रेण एकैश्च वध्यते सराष्ट्रम सप्रजम हंती राजानम मंत्र विप्लव कळवा एकम विशरसो हंती विषरस म्हूण म्हणलेले विष सेवन केलेले एकम हंती कळवा ते कोण विष पिल्ला ताका मान मारचे एकल्यान विष पिल्ला दाजन मರ್ತವೆ ನಾನು एकशस्त्रेण वध्यते एक शस्त्र मारतना एकल्या मात्र दिश मारता जलारी सराष्ट्रम सप्रजम हंती राजानम मंत्र विप्लव राजरहस्य म्हणटा पळय निगूढ जावन मंत्रालोचन केलं राजरहस्य बहिरंग जल्ली मुंजलरी बाहेर पडली मुंजलरी ते रायू ते तागेल प्रजा तागेल राज्य पूरे विध्वंस जाता मागीर एकस्वादुः न भुंजीत एकश्च अर्थान् न चिंतयेत एको न गच्छेद अध्वानं नैकः सुप्तेषु जाग्रयात मृष्टान करून एकल्यानं जेवच्या नजके कळबा मागीर एकश्च अर्थान् न चिंतयेत आर्थिक विषय एकल्यानं बैसून आलोचन करचें न्ही हें रायाक सांगचें जाल्यार आमकांय तशीच कसलेय घरांत आर्थीक तोंदरे येयले एकल्यानं बैसून आलोचन करून मातयेवन करचें न्ही बायला चेडवान मोठो बैसून एक आलोचन केल्यार कसल कोरका कसल करूं नज म्हणून कळटा कळ्ळें मागीर कसं न्ही म्हण म्हळ्यार एकल्यानं प्रयाण करूं ना पूर जन न्हिदून आसतना एकल्यानं जाग्रत बसचें ना किरकिरा विशय ते न्हय एकल्यानं प्रयाण करच्या नज म्हण म्हणटाची पुडू दुखून लागी एकल्याक आसोका कसले एक चेडा उणें म्हण म्हळ्यार यो कोण कसले इत्ते कोणाकय कळका जाल्यार लागी एकल्यान आसोका म्हण अन्य कसं म्हण म्हळ्यार एकमेवाद्वितीयं तद् राज्यान् नाम बुध्यसे सत्यं स्वर्गस्य सोपानं पारावारस्य नमुरिव समुद्र ದಂಟುಚಕ साधन खंयचें म्हळ्यार एकमात्र साधन खंयचें म्हळ्यार हडगू जावं दोणी नावें म्हूण म्हणीत तशी स्वर्ग प्राप्ती जावका जाल्यार एक मार्ग कसले म्हण म्हळ्यार सत्यनिष्ठा स्वर्ग प्राप्तीक सत्यनिष्ठ सोडल्यार दोनी मार्गू ना हें प्रेरायाक कळका मागीर रया एकः क्षमावतं दोषो द्वितीयो न उपपद्यते यदेनं क्षमया युक्तम् अशक्तं मन्यते जनः ए रया मस्त क्षमावंत जावन आशिल्ले जनाल वैरी एक दोष आसता दोन्ही दोष तांगेले आसना कसं न्ही म्हण म्हळ्यार क्षमावंत विपरीत क्षम दितल्याक क्षमा गुण आशिल्ल्याक विंगड जन तो अशक्त तो दुर्बल तशें जावन तो पाप जावन आस तो प्रयोजन ना तशी लेखताचे अशक्त म्हणलेले एक दोष मान तागेल वयर घालताचे कळवा त्याची विंगड जनान ताका अशक्त म्हूण लेखल्यार दोश ना क्षम गुण ताका आसा म्हूण रायाक क्षमा गुण आसूं का आनी शांती खड्ग करेस्य किम करिष्यति दुर्जनः कोणाल हातान तो शांती म्हळेल खड्गस की तांकां वायट जन कसल करताची इते म्हळ्यार हो शांती रस्ता अन्यकल्यान अशांती हागेल मना शांत करून घालून घेवया म्हूण म्हणल्यार हो शांत रिती रस्तो म्हणजे हागेल हाका कसले करूं जतवे ना न्हय इतेका म्हूण म्हळ्यार आतां पळय उज्जो तणा वयर एक काड्डी उज्या काड्डी घाल्ली म्हणजे तण भग्गनी जळटा नेलार घाल्ली म्हणजे जाल्यार ते काड्डी थंयची उडून वता तशी हाजेर तूं कसलें म्हूण म्हळ्यार एकलो दुश्ट तुगेल्या लढाई येईल म्हणल्याक त्या वेळा तूं कोपून उलयल म्हणजे जाल्यार व्हड लढाई जाता तूं शांत गुणार आस म्हणजे जाल्यार लढाई जातवे ना न्हय तशी आतां एकाच वेळार दुश्ट मनशान रापारापाक घाल मारले म्हणले की हाणें प्रतिभटन करूं वचनातलो न्हू तो वता तो मागीर तेचे हाणें प्रतिभटन केलें म्हणजे तो आनी चार मारूं येता तशी ह्या विशयी सांगता रायाक आनी सांगता एको धर्म परम श्रेयः क्षमैका शांतिरुत्तमा विद्यैका परमा तृप्तिः हिंसैका सुखावह अहिंसैका सुखावह एक धर्म मात्र आमकां परमश्रेयस हाण दिता क्षम मात्र क्षमागुण मात्र शांती स्थापने एक मात्र उपाय विद्य मात्र मना तृप्ती दिता शिकवण म्हणटा पळय ते मना तृप्ती दिता अहिंसा ते एक गुण आसला पुरो सर्व सुख असतं ताका म्हणून आनी आतां दोनीच विशय सांगता पळय प्रतिम्यां सागरांतायां द्वाविमौ पुरुषाधमौ सगळे भुंयचेर दोग जनाक पुरुशालान तो अधम म्हूण म्हणटाच की कोण म्हळ्यार कर्म करना नाशील तसल गृहस्थो कर्मांत अति आसक्ती दाखयेल संन्यासी आनी दोन जन अधम विरुद्ध धर्म जलतो कसं न्ही गृहस्थान कर्म करूं का संन्यासीन कर्म करूं ना कसले
कर्म करू ना म्हळ्यार ताका कसले पुरे सोडला ताणें संन्यासी म्हण सम्यक न्यास येते पुरे सोडलेल्या कर्म करका म्हणसवे पुरे आसक्ती आशिल्ल्यान कर्म करचें ग्रहस्थाश्रम आशिल्ल्यान कर्म करका संन्यास आश्रम आशिल्ल्यान कर्म सोडका जाल्यार ग्रहस्थाश्रम आसून कोण कर्म करना शिरापतकी संन्यास आश्रम आसूनय पुराय कर्मांत आसक्तार आसतकी दोग जन पुरुषाधम म्हणून घेताचे मागीर द्वामिमं ग्रसते भूमी सर्पो बिलशयानीम राजानं च अविरोधारम ब्राह्मणं च अप्रवासिनम म्हळ्यार कोण शत्रू आसा तांणी कसले युद्ध आयल्यार एदुरशी नुत बसच्यो रायो आनी देश संचार करना नाशिल्ले ब्राह्मण तांकां दोग जनाक बिला आशिल्ली विंद्रा सर्प कशी गिळता पळय तांकां बुयी गिळटा म्हळ्यार बुयी गिळता म्हळ्यार कसो न्ही शत्रू युद्धा येता त्या वेळार रायान नुत बसल्यार शत्रू ताका नाश करना नाश जेवच्याक बुयी गिळटा म्हणजे न्हय तेची ब्राह्मण नुतची बैसलो म्हण जाल्यार एक कडेन ताणें शिकिल्ली विद्ये कसा प्रयोजन जाल्लें फुडल्या काळांत विद्ये शिकिल्ले ब्राह्मण देश देश प्रवास करून तागेली विद्या परवडेम्या प्रदर्शन करता वाद विवाद करता विंगड विंगड रायान दिलेले मन्नणे घेता एक तागेलें कर्तव्य थंय थंयचे मुखार कडेन धर्म प्रवचन करता अनेक देशाटन म्हळ्यार कसलें म्हळ्यार ब्राह्मण जावन आशिल्ल्यान तीर्थक्षेत्र यात्रा करूं का म्हण आसता देशाटन करना नासल्यार त्या ब्राह्मण जन्म तागेलो व्यर्थ म्हणून घेता मागीर द्वे कर्मणी नरः कुर्वन् अस्मिन् लोके विरोचते दोन नमनेचें काम कोण करता पळय तो मनुष्य विख्यात जातक सुरवेचें काम कसं जालें म्हळ्यार विनयार उरलोचें बारी विनयार उरलोचें दोनीच कसं म्हळ्यार सत्संग संतांक गेले संग करचें तो मात्र लोकांत विख्यात जाता मागीर द्वामिमं पुरुष व्याघ्र परप्रत्यय कारणं कोण प्रपंचांत दोन जन परप्रत्यय कारणं म्हळ्यार विंगड जनाक तांगेल विशयांत ನಂಬಿಕೆ तशी करच्या दोन जन मान समर्थक कसले म्हळ्यार एक स्त्री खंयची कारणान एक पुरुषाक प्रीत करता म्हणलें क्या तिगेल्ले ओट सुज्जनांनी तेच पुरुशा मोहा केल्यार ताका प्रत्यय कारण म्हणजे म्हळ्यार तिणें एक पुरुषाक तितली मोह करचे पळयतना तिगेले गेळती म्हळ्यार सखी स्त्रियांक दिसता काय ओ भारी चांगू म्हणून तागेले बरें तांकांय मोह येता काय अनेक कोण म्हळ्यार खंयची एकलो खंयची देवतेक पूज करता ते पळोवन बरलेले जनय त्या देवतेला पूज करूंक प्रारंभ करताचे कळ्ळें ताजे निमती जेवचें फल कसलें म्हणून आसवें ना न्हय आतां एक पुरुषाक चार स्त्रियान प्रीत केल्यार ताणें कसो करचें कोणावर डेकून घेवचें फल ना ताका तशी खंयची कोणकी एकलो कोणाकी पूज करता म्हणून गोत आसून ताका बरें जाल्यार आमकां जेव म्हणून पूज केल्यार बरें जातवें ना ताका कसलें निमती बरें जालें की आमी लेगीत कसं म्हळ्यार ताका त्या देवाक पूज केलेलें देखून बरें जालां म्हणून जेव द्वावेव न विराजेते विपरीतेन कर्मणा ग्रस्तश्च निरारंभः कार्यवांश्चैव भिक्षुकः दोन जन आसचे जगत्यांत तांणी कसं की कार्य करताची न विराजेते तांणी जनाल मध्येंतू एक पळय दृश्टीक येनातील जन म्हळ्यार परिशोभनातील जन एकलो कर्म करनातील ग्रस्त दोनीचो निर्लिप्त जावन आसची सोणू सगळो दिसू त्या कोरका ह्या कोरका म्हणून प्रापंचिक व्यापारांतू प्रवृत्त जावन आशिल्लो हें एक पंत सांगला संन्यासीलांनी ग्रस्ताल विशय वपास सांगता तो म्हळ्यार इतले खातीर सांगता एकच एक विदुरान वपास सांगलें म्हण आमी केल्या जनाक कितले पंत सांगल्यार मना वचना न्हय तशी धृतराष्ट्र तसलो तशें हांव विदुर वपास सांगिल्ले विशय सांगूनच पुरो आमी ते एक होड करचे ना कळ्ळें दोन जनाक उत्तम लोक मेळटा स्वर्गा पाशी उत्तम लोक कोणाक म्हळ्यार बलिश्ट रायो ताका क्षमा गूण आसल्यार आनी
दरिद्र तागेले कसले ना जाल्यार आशिल्लें दान करतलो, हांकां स्वर्गापशी वयरच्यो लोक मेळटा म्हूण सांगून. आनी कसं म्हळ्यार न्यायागतस्य द्रव्यस्य बोधव्यो दाव अतिक्रमं. न्यायारी ದುಡ್ಡು ಸಂಪಾದನೆ केले म्हूण जाल्यार तेमाय दुरुपयोग जावचे जाल्यार 2 मार्ग आसले. न्यायार संपादन केला जाल्यार समा आलोचना करनासल्यार ते धन दुरुपयोग जाता. कसं न्ही म्हळ्यार एक अपात्रांक दान दिवचे, दोनीचे सत्पात्राक दान दिनानाशी राखचे. एका एक विरुद्ध पळय. अपात्रा दान दिवचे व्यर्थ, सत्पात्र दान दिनाशी राबल्यार कसले प्रयोजन ना. तशी हाणी संपादन केला दुड्डू, न्यायार संपादन केला. अन्यायार संपादन केल्ले दान केला काही प्रयोजन ना. न्यायार संपादन केलेलो दुड्डू दान केला जाल्यार सत्पात्राक न्ही, तेमाय व्यर्थ जाल्ले म्हूण. मागीर तिनी रितीर सांगता तो. तिनी 1 2 जाल्यार आतां तिनीचे. त्रयो न्याया मनुष्याणां श्रूयन्ते भरतर्षभ कनीयान् मध्यमः श्रेष्ठ इति विदुः म्हूण म्हळ्यार ज्ञानी जन वेदविद जावन आशिल्ले विद्वांस मनशांक 3 नमने न्याय अनुसरसूंक म्हणटाचे. खंयचे ते म्हळ्यार दंड, भेद, साम. कळ्ळें? साम, भेद, दंड म्हूण लिखून जाल्यार दंड नीती अधम, भेद नीती मध्यम, साम नीती उत्तम. साम म्हूण म्हळ्यार गोतच तुमकां समाधानेरी. आतां कसले एक विवाद आसा, समाधानेर बैसून ते निवारण करून घेवचे, उलोवन करून ते कसकी विवाद बगेरसून घेवचे, ताका साम रिती म्हणटाची. मागीर भेद. भेद म्हळ्यार तागेले मनांत आतां कोणाल 2 जनाल मध्ये गलाट आसा म्हूण जाल्यार येद्रा बशिल्ले मनांत द्वंद्व येवचे. तशी कसले उलोवन ते तशी म्हूण सांगून त्या रितीर ताका गुपसून घेवन ताण पळय ह्या विशय सोडून वचो. आनी एक समलो दंड. तूं भगवाना मागीर जैत युद्ध करुया, लढाई करुया म्हूण सांगून ते अधम रिती म्हूण. मागीर त्रिविधा पुरुषा राजन उत्तमा अधमा मध्यमा. 3 नमुन्याचे मनुष्य सके. उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, अधम पुरुष म्हूण. तांगेली गुणकर्मानाची उत्तम कोण, अधम कोण, मध्यम कोण म्हणचे. तुक ते आनीकी कळणी इत्याक म्हळ्यार तूं हे उत्तम अधम मध्यम जन कोण म्हूण कळना नाशी. तांचो व्यतिक्रम केला तूं. अधमाधम जावन आशिल्ले कर्णाक, दुशासनाक, दुर्योधनाक पळय तांणी सांगिल्लें तशें आयकून तूं नाका जाल्यार केल्लें म्हूण. त्रय एव अधना राजन् भार्या दासस्तथा सुतः यत्ते समधिगच्छन्ति यस्य ते तस्य तद्धनं. म्हळ्यार अधन म्हूण म्हळ्यार तांणी संपादन केलेलें न्ही म्हूण. म्हळ्यार बायल, पूत, सेवक तांणी 3 जणय अधन. अधन म्हळ्यार बामणान संपादन केलेलें त्या 3 जणांक दवरून घेवचे अधिकार ना म्हूण. कोण संपादन केलेलं की तांकां त्या संपादनेचे अधिकार. हाजे अर्थ कसो म्हूण म्हळ्यार धृतराष्ट्र वांचून आसा. राज्य धृतराष्ट्रार नांवार आसा जाल्यार राज्यभार करचें कोणें, दुर्योधनान. तूं संपादन केलेलें दना अधिकार ताका कसले दिलेले तुवें म्हूण. ताका कसले अधिकार ना. आनी कसं म्हळ्यार एकाच वेळ ताणें कसले संपादन केलें म्हूण लेख जाल्यार ते संपादन तुगेले राज्यांत आसून ताणें केलेलें देखून ते संपादने अधिकारूय रायाकाची, तुक्काची. ते कशी वितरण करता म्हळ्यार अधिकारूय तुक्काची. सर्व अधिकार तुगेले म्हणटना तूं दुर्योधनाले निमका कसल्याक तागेले निमगिना नाशी. पांडवांक गेले राज्य पांडवांक वैसून दिवचे अधिकार तुका नावे. तूं राज्य तांकां वैसून दी म्हळ्यार अर्थार हें सांगता रस्तो. 3 जन अधन म्हणून घेताचे म्हूण. मागीर सांगता हरणं च परस्मानां परधाराभिमर्शनं सूरदश्च परित्यागः त्रयो दोषाः क्षयावहः. परस्वत्व अपहरण करचे, परस्त्री संग आनी प्रीतिजना परित्याग करचे 3 दोष म्हणून घेता म्हूण. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनम् आत्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ 3
ते जीवाक नाश करता म्हळ्यार आत्मा नाश करता, जीवा न्हय, जिवाक वय म्हळ्यार देह कशी नाश जाता जाल्यार ते काम क्रोध लोभा निमती देह कशी वायट जाता जाल्यार आत्माकय तोंदर आसा, ताजे आत्माच्या उद्धारा वाटेक ते काम क्रोध लोभ पुरय मलिनता म्हणटाची कळवे. तशें जावन नरकद्वार म्हण हें देवान हंतुय सांगोस भगवद्गीतेंतू काम त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मना कामक्रोध तथा लोभ. पण तिनी नरकाचे द्वार म्हणून सांगून भगवद्गीतेंतू कृष्णान सांगोस. तशी कोण कामक्रोध लोभ आवश जाला की तांकां नरक प्राप्ती जत्ताची जत्ता. तशें जावन ते तिनी सर्वता त्याग कोरका म्हूण सांगून मागीर आनी तिनी संतोषा विशय कसं म्हळ्यार वरप्रधान राज्यमच्या पुत्रजन्मच्या भारत हे भारता म्हळ्यार धृतराष्ट्र ताका भारत वंशात नव्हता भारत म्हणून ताका. तशी वरप्रधान राज्य प्राप्ती आनी पुत्रजन्म तिनी संतोष जातकय म्हळ्यार जाल्यार हाजी पशी चड खंयचे संतोष दितले म्हळ्यार कश्ट आसुल्ले शत्रूक मुक्त करचेच पळय, शत्रूकय मुक्ती करका. ते तिनी ते एक शत्रू कश्ट आसा आमगेलो शत्रू ताका ते कश्टा दुखून मुक्ती दिता जेवची संतोश मित्रा कशें आमी मुक्त करताचे जाल्यार शत्रू मुक्त करतना एक मना जेवचे संतोषच पळय ते हे तिनी खंयचे वर मेळ्ळेले राज्य मेळ्ळेले एक चेडूं जन्मा जालेले ताजे तिनी सुखा पशी चड सुख शत्रूक कश्टा दुखून मी मुक्त करतना जेवचे काय. तशी म्हळ्यार आतां इतक तरी सांगता म्हूण म्हळ्यार विदुर धृतराष्ट्रान तागेले चेडूं वाल शत्रू पांडव म्हूण लेखला न्हय. आज पांडव कश्ट आसत न्हय तांकां कश्टा दुखून विमोचन करलें ताजे तितली व्हड सुख खंयचेय ना म्हूण सांगता तो. पांडवांक आतां कश्ट कसं न्ही म्हळ्यार तांणी मन्ना आसाची आज ताणें राज्य सोडून दिल्लें म्हूण जाल्यार संतोषारे युद्ध न्ही करना अशी तांकां मेळचे संतोष कितले म्हूण पळतो म्हूण सूच्य जावन विदुर सांगता रस. मागीर सांगता शरणागत जावन आयिल्लो भक्तम च भजमानम च तवास्मीति च वादनम त्रिनेतांश चरणम प्राप्तान विषमेपी न संत्यजेत. पळय तुका शरण कोण येयला भक्तो आनी तुगेलो सेवक म्हाका राख म्हूण ताणें सांगल्यार शरणागत जावन आयिल्लो भक्तो काम करतलो सेवक अन्येकलो पळय म्हाका कोणेय नाची म्हाका राखू का तुवें म्हूण सांगून शरण येवचें म्हणटा पळय तसलो 3 जनांकय खंयची विपत कलांतूय हात सोडूं नजे म्हूण सांगूनच. तशी तुका आतां पांडव तुका भक्त न्हय आसच्या पुरो सेवक न्हय आसच्या पुरो जाल्यार पळय तांकां तूं विपत कालांतात हात सोडल्या बरें जेवचें नजे मळकत्री हो सांगता. अन्यक कसं उसवे हाणें मेळ्ळेले जना लोटू मंत्रालोचन करचें न्हय ताजे खातीर सांगता. चत्वारी राज्ञा तूं महाबलेन वर्जन्या हो पंडितस्तानी विद्यात. 4 जनाक तूं मंत्रालोचन अपोचक नज म्हूण कोण म्हूण म्हळ्यार कोण म्हूण म्हळ्यार अल्पप्रज्ञेही म्हळ्यार अल्पबुद्ध्यशील जन. मागीर दीर्घसूत्रैः सांगिल काम 2 वर्ष जतर करचे 1 वर्ष जतर करचे विराट दीर्घ स्वभाव तांकां अन्यक म्हणून म्हळ्यार ಕೆಲವು सकडतका विशेष कार्य करून विलंब काम करतल जनाकय मंत्रालोचने घेवचें नजे वर्णे रबसेही चरणे आचरणेश्च चांगले कुडले म्हाका गरजन करन मटा आवडसल गौरव घेवचा पडत पण गौरव घेवचे तसल विनको कार्य हम म्हणली कुडले चमकलेल पडत तशी जेवचा नजे सकडी कोरका पडत हावं कोर्नु ते होगळतितल सभात रचता नमगुचा नजम सांगता म्हाका चत्वारी ते ताती ग्रहे वसंतु श्रीयादिष्टस्य ग्रहस्थ धर्मे वृद्धो ज्ञातिहि उबगणी वेळारी कुलीनः म्हणून जलरी दरिद्रो सांग आवते परपत्या म्हळ्यार खंची फळ ग्रस्त धर्मान जलरी हाड्या पळगई सोंदिता आशिल म्हणून सांगता जनाले तशी घरकडे 4 जणांन वास करूनच का कोण म्हळ्यार युधिष्ठिर व्यून लुटकोणी मल्ल युद्ध करून म्हळ्यार प्राय जल ज्ञाती दैजो एकलो दिशमार्ना संबंध कुटुंबेचो तो मस्त प्रायजल म्हणतानी म्हाका तशें करता दिशमार्ली म्हणजे जरा भीम म्हणून तांकां कळलें लायकालोचन दिता तशी विराट रायान कोणेय एकलो पूर्व मिगिले लांग कुलांत जन्म आयला जाल्यार बारीलो म्हणून मिगिल म्हणला की घरांत आश्रय दिवेत ना युधिष्ठिराला मागीर तो हस्तिकनी पळोवन घेतलो शिलो स्नेहितो शालय हांबे पळोवन दिले केलो पण तो युधिष्ठिरा दरिद्र शाखातीर हाव बळोळली जावन हागेल भारी होड काळ दरिद्र जावन हस्तिक पळगई घरकड दवरून घेवपाक म्हणून अन्यक म्हळ्यार अनपत्या भगिनी हांगा चेडूनातील भयणी आसलेली तिका आश्रय दिवका हांव 1 वर्ष तांणी 4 जण आश्रय दिले तुका बरी जाता म्हूण सांगून युधिष्ठिर अर्जुनाले गीता आणि चत्वार्याः महाराज साध्यस्कानि बृहस्पति प्रचितेष्ट धनुर्धेन्द्राय तानी मानी निबोधमे
म्हणताना एक पंथा तू आता विराट रायाले तिन्ही लोकांचा अधिपती इंद्र तागेल गुरु बृहस्पती लागी निमगीत काय तत्काल आणतो फल म्हणारे कुठले फल दिवचे सल कसले दिसत कसं नाही बृहस्पती आलोचना करून ते चार असता म्हणून म्हणते पराजय काम सांगता कसं होतं शक्ती देवतानां च संकल्पम अनुभवं च धीमतां विनयं विनाशं पापकर्मणां दैव संकल्प म्हणून सांगून महात्मांगेल प्रभाव लागतं काही कळवाय पूर्ती ज्ञानशीलनाल विनय आता भीमा कसं मिळेल ऊस कशील कुठले जगचे विषय म्हणून सांगलं कुठले पराक्रम दैव संकल्प कुठले जगचे विषय अन्य गणित असताना तो अस्ति पळगैल तसे दीर्घकालानंतर आईची पायी आमक कसं म्हणकळणं तक दैव काम करीत आणि अनुभवं संकल्प अनुभव संकल्पमच्या धीमता मला महात्मा जन पर्वतांनी आमगेल केतन प्रभाव पडतो तांगेल आमक कळणं समुद्रापुरे गुरु जलाशयाची आम्ही गुरु गेला बत्ताची देवती नाही टाइम पडतो श्रेष्ठ जल कंचकी अष्टवसुल गुरु रपक्कनी आमका श्रेष्ठ कोणी ना म्हणतात मृगणा मी अनुग्रह कोर मृगांतो तांगेल प्रभाव आमगेल वेळ पतता म्हणून विनयम करत विद्याना पक्षिंतो मस्त विद्याशील श्रेष्ठ जनाला विनय म्हणताना विनय अर्जुन सर्वश्रेष्ठ म्हणून म्हणाल पापकर्मणां विनाशं नगरा योक पाप केलं जन तगेल निजावनो तगेल परिचय कोणाची मिळणं कशी रप्तल तो म्हणून म्हणताना गोविंदात अर्जुन प्रति समाधान करके ना कसले हुसको करू शीघ्र फलदायक म्हणता इंद्र लोकांना चार विषय केदार कसं जत म्हणून सांगू जाय इंद्रान मका केदन जत्ता भाई बे आज मी सांगू जाय तरी शीघ्र फलदायक नपुंसक करत कळवे आणि चार कर्म कोरका सांगील म्हणे आमश्मिक फल दित्ता म्हणून ते कर्म श्रेष्ठ धनुर्धर ते बारीक कर्म बुज्जारी भयंकर धनुष धोरण भयं प्रयत्न अंगुली त्राणगलेल गुरतु यथाकृतानि पळे तू कसले स्कोर श्रद्धेन केलरी ऐहिक आमश्मिक फल दित्ते चार कर्म म्हणजे त्यांची चार कर्म अश्रद्धेने केले म्हणजे भयोत्पादक नाही मेहंदी वाईट कलर निघालतात त्या नियत अग्निहोत्र आव कान्ना नियमपूर्वक मौनव्रत नियमपूर्वक करचे अध्ययन केस नियमार्परचे यज्ञ अशी केलेल जन अभय प्रदान त्यांची अहंकारानं अश्रद्धेने केले गेले भयंकर प्रभाव कसं म्हणतो मला पंचाग्नयो मनुष्येण परिचर्या हा प्रयत्न स्त्रियांकावर माता अग्निरात्मा अनेक मनुष्यानं प्रयत्नपूर्वक विराट संतर्पण पंच अग्नि बापसो अग्नि आत्मा रायाले परिवाराक रायाक लोकेश प्राप्नोति केवल मंत्री पित्र मनुष्यान् भिक्षून् स्त्रियांक समीप देवते पित्र देवते मनुष्य सन्यासी संशय ज्ञानतो आणि तुमक निमगीला बरे म्हाकाय निमगीतल ते नाव सांगता आव सैरंध्री कामाचो सैरंध्री म्हणून मेगेल नाव शत्रु मध्यस्थ उदासीन परिचारिक द्रौपदी गुरु सैरंद्री जाऊन तुगेला कोण कोण आश्रय घेतला त्यांनी ते पाच जन परिचारक तू काही चमकलाय तुगेला मागशी असताची म्हणून पहिन मा कळवे स्नेहित इथले आम्ही काही येऊ चमक शोधून येतात त्यांनी आमगेल शत्रू आमक कसं कोरका केदन कोरका म्हणून राखून आमगेल पाठीमागशी द्रौपदी तंगेल गी मध्यस्थ युधिष्ठिर आमगेल बंधुईने कसल करतात स्नेहितईने आमगेल वैर सांगता जलरी तांके कुतूहल असता आमगेल त्यांनी आमगेल मागशी असतात सर्व अन्य कमगेल गुरु आमगेल पाठीबला राबून असतात अन्य आमगेल आश्रय अशी आम्ही काही चमकला अयो ताण आमका आश्रय दिला कगल मागशी वत्ता कलंपरस्मै मागील पंच इंद्रियस्नमे श्री हरि कृष्ण खंचे एक पंच इंद्रियांतुल खंचे एक इंद्रियांतु विषय लालस जलरी मनुष्य नाश जाता पंचा विषय जल असंच सांगतो षट दोष हा पुरुषेणे हा हातव्याभूती मिचता सन मने दोष पुरुषाला सत्याशन जम खंच खंच म्हणा नीद आळशीपण भय कोप द्वेष आलस्य ये अच्चकनज म्हणून सांगून म्हणता कळव्या अनेक ये स दोष म्हणून म्हणत त्याची आणि षडिमान पुरुषो जह्यात भिन्ना नामम इवार्णमे अप्रवक्तारम आचार्यम अनधीयान रत्विचम म्हणरी आता कशी दिला म्हणून म्हणरी ना जह्यात भिन्नाम नामम इवार्णमे सहजन कमी सोडका काही कोणाक कशी सोडका म्हणरी आता आश्रय घेवचें जतांगेले म्हणून पळय एक समुद्र अंदा आमी बुड्डू जेल्ली म्हणले क्या तेदन एक आमकां दोणी मेळ्ळी ते दोणी मेळ्ळी म्हणून चेडू चमकला त्या दोणी वट्टस
त्यावेळा त्या दोन्ही बसल्यार आम्ही बुडचेची ताजी पैसे समुद्र असल्यार हातपाय पुणी मारू जाता कळव्या दोन्ही तसले हातपाय मारू जायना दोन्ही बुडतना आम्ही बुडून तशी जावन बेतून गेलेले जे वट्ट गेलेले दोन्ही तर बशानच त्या त्याग कोरका तशीची या सपुरुषांक त्याग कोरका काही बुद्धंत जल्लेल जनान मेधावी जल जन कोण एक आचार्य ताका आचार्य त्याग करचे म्हण दिश्य पडो तशें खंयचो आचार्य म्हण म्हळ्यार ताका मस्त गोतस विचार जाल्यार एक उपदेश दिना तो एक चांग विशय सांगना इथं सांगका म्हण तसं आचार्याला रपचनच आनी एक म्हळ्यार रथ विचू कोण रथ विचू मंत्र गोत्त असल्यार उच्चारण करना अन्यक मंत्र गोतना तसल रत्विजांक कळव्या मंत्रोच्चारण गोतना नातिले वेदात येन करनातील रत्विजा लागी आश्रय घेवचे वचनच आनी रायू प्रजेंक रक्षण करना असमर्थ म्हण जाल्यार त्या रायाल राज्यान थंय राबच्यानच आनी बायल कशी भार्यामच्या अप्रियवादिनी बायल वयती जाल्यार ती लढाई करतली जगळ करतली कोपतली नाका जाल्यार उलयतली घरा वायट वायट उलयतली तसल बायल जाल्यार ती काही त्याग कोरयता म्हूण सांगून आसा ग्रामकाममच्या गोपाल म्हळ्यार ग्रामकाममच्या गोपालक म्हळ्यार तांणी खंय आसूं का ग्रामकाम जावन आसना ग्रामकाम म्हळ्यार गांवांत तूं आमी बसतात म्हण लिखून तांणी रान्नांतू अरण्यांतू मागीर तण आसूचे कडेन पळय गायक घेवन वचूं का न्हू त्या सोण गाय आसूं त्या कडेन हांव मेगेल घरांतून न्हिदता म्हण आसल्यार त्या गोपालकाकाय दवरून घेवन कसले प्रेजन ना आनी कसं म्हळ्यार अरण्यान तूं आसूं तसलो क्षौरीक पळय क्षौरिकान अरण्य आसलें ताका कापण काडू कोण येता थंय मृग पक्षी येताच वे तशें न्हू खंयचे एक क्षौरीक अरण्य आस म्हळ्यार ताका त्या कोरिता म्हळ्यार तो कसले मुखाला प्रयोजन नातील म्हण गेले तशें तांगेले निमते कसले प्रयोजन ना तसल जना सोडका म्हण सांगून आनी षडेव तु गुणा हा पुंसा न हातव्या हा कदाचन सत्यम दानम अनालस्यम न सुया क्षमाद्रती मनशालागी सगुण खंयची कारणांनी सोडका म्हण नाका खंयचे मनशान सोडूनच जाल्यार सगुण आसा कसले म्हळ्यार सत्य दान दिवचे आनी आलस्य आसचेनच गे ताका कोणाले वैरी असूय आसचेनच पुरजनाक क्षम दिवका आनी धैर्य आसूका ते सगुण मनशाले आसूका म्हण सांगून आनी अर्थागमो नित्यम अरोगिता प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यस्य पुत्रो अर्थकरीच विद्या षड्जीव लोकस्य सुखाने राजन स नमने जीव लोकांत आमकां सूख दिताच काही कसं न्ही म्हण म्हळ्यार स विशय आमकां सूख दिता म्हळ्यार धनप्राप्ती भारी संतोष जाता न्हय केन्नाय निरोग दृढकायत्व आस म्हण जाल्यार कसलें ना हेल्दी पर्सन ते आमकां तुका डॉक्टरान टेस्ट करता तूं कसलें ना तूं सौख्य आसा कसलें ना म्हण पाटी पेटयले ताजी निमती जेवची संतोष खंयचो ना म्हाका कसलें ना आनी हाका 100 वर्सां बांदता आनीक चंद लायकून उरलोची बायल मोगान उरलोची चंद करून पळोवची सेव करची तसल बायल कळ्ळें तिगेल निमती मस्त सूख मेळटा बायल समनानातल्या ताजी तितले व्हड कश्ट खंयचे ना आनी वश्यश्च पुत्रो म्हळ्यार विधेय जावन आसोवचो पूत चेडूमान विधेय नानातल्या ताजी तितलें व्हड दुख्ख ना कळ्ळें आनी अर्थकरीचे विद्या आमी शिकिल विद्या आमकां ताजीन धन संपादन करूं जाता म्हणजे हें सवय मनशाक संतोष दिता म्हण मागीर मनशालान तूं शत्रू आसता कोण काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य ते शत्रूंक गेल वैरी कोणाक प्रभुत्व आसता म्हळ्यार जितेंद्रिय जावन आसचो शत्रूंक गेलवुचो तसल मनुष्य तागेले निमती कसले पाप जायना म्हणून कित्याक म्हळ्यार आमी करचे सर्व पापाक कारण कसले कामक्रोध आदी हरिषड वर्ग म्हणटाचे ताजे वयर प्रभुत्व आसुका म्हळ्यार ते कामक्रोध पुरे आमगेले निग्रहांत आसुका म्हणून आनी कसं म्हळ्यार प्रपंचांत सनमनेचे सविधाचे प्रजस्ताची म्हणून कोण षडिमे षट्सु जीवंती सप्तमोनोपलुभ्यते कोण सप्रकाराचे जन सप्रकारा जीवन काय तांगेले 7 जन म्हण ना के 7 रिती जीवन म्हणून नाके पुराय संतू आसता म्हण ते कसं पळय चोराहा चोर प्रमत्ताहा प्रमत्त म्हळ्यार अहंकार भरलेले जेवो अजाग्रतेर आसूचे कळ्ळें चोराहा प्रमत्ते जीवंती म्हळ्यार चोरान असल जनाक सोदूचके कोण अजाग्रतेर आसाची कोण धनमदान कोबून आसाची तशी तसल जनाक अवलंबसून चोर आसताच कोण अजाग्रतेर ना दुडू नातील ना थंय चोर रपतावे चोर वतावे ना न्हय आनी कसं म्हळ्यार व्याधी तेषु चिकित्सक जना रोग असल्यार रोग आशिल्ले जना अवलंबसून कोण आसता
चिकित्सक म्हळ्यार वैद्य. रोगीची ना निरोग दृढकाय जन म्हणजेल रे वैद्याल जीवन कशें वचचें न्हय. प्रमदाः कामयानेषु म्हळ्यार प्रमदाः कामयानेषु म्हळ्यार बैल मनशे प्रमदा प्रमदा म्हळ्यार प्रमत एकले करी कामुक स्त्री म्हूण येता. तांणी कामुकांक अवलंबून जीवन करताच काय. कामुक जन नानतल्यार तसल जनाल जीवन वत्वे ना न्हय. यजमानेषु याजकाः पुरोहित जन यज्ञ यागादी करजन तांकां पूर यज्ञ याग करू गोतस जलरी तांगेल करीन करेस्तल यजमान नानतल्या तांगेल जीवन उपजीविक कशें तांगेलें तशी याजकाः यजमानश्च यजमान अवलंबून पुरोहित जीव करताचे जीवन करताचे. अन्य कसं म्हळ्यार राय पळय राजा विवदमानेषु युद्ध युद्धाक अवलंबिसून राय असताच के म्हळ्यार एक दोन रायामध्ये युद्ध जाल्यार मात्र एक राय असंतोष जाता वैवे तागेल पुरे हक्क मेळटा नानातल्यार शांती 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 युद्ध नाका युद्ध नाका युद्ध नाका म्हणल्यार पळय रायाले जीवन वच्ची कशी. अन्य कसं म्हळ्यार नित्यमूर्खेषु पंडिताः पंडित जन मूर्खांक अवलंबिसून असता की आम्ही आताचे काळांत मस्त पुढे येतं कळव्या अश केलं तश जाता तश केलं अश जाता तू या करी तुगेल त्या दश वाईट असं तुगेल या वाईट असं तू अमकी तसल पुरे काम करी इथलं दुड्डू दी सुदर्शन करूया अन्य करूया दुसरे करूया म्हणून सांगून पळय मूर्ख जन ना सांगेल तसल नमगत जन नानतल्या हांगेल जीवन कशी वच्चे तशी या स नमने उपजीविका अवलंबिसून असताची म्हणून सांगतो तो. अन्य कसं म्हळ्यार षडीमानी विनश्यंती मुहूर्त मनवेक्षणात एक मुहूर्त काल म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ वेळ उपेक्षे केल्यार षट इमानी विनश्यंती कळव्या खंयचे स विषय त्या स विशयांतू एक चूर उपेक्षे केल्यार पुरो त्या नष्ट जावन वतके म्हळ्यार कसं कंचे कंचे ते गाव गायो एक चूर उपेक्षे केल्यार गाय दवली मागीर मेळटवे ती ना. सेवा सेवा सेवक पळय ಸ್ವಲ್ಪ वेळ जेव येवच्याक यजमान कसं करता वाडणे ಸ್ವಲ್ಪ वेळ कर तू चढ म्हणतवे बिश्टाचार सुरू करता वैवे. कृषी पळय पावसाळ सुरू जाल्ली अमके वेळार इची उतुका बितुका म्हणून नेसता त्या सोण अन्यक म्हयन्यांत पळोवया म्हणल्यार त्या वेळार वत मारली म्हूण जाल्यार मागीर बितवेले बी पुरे किरलो येतवे ना न्हय तशी तांतूय एक चूर विलंब करची तशी ना कळ्ळें. भार्या विद्यावृषल संगती ही म्हळ्यार भार्या बाईले काही तशीच के ती एक मुहूर्त काल ती निमगेलेले मेळ्ळी म्हूण जाल्यार ती वय खूब कोपते काय मागीर विद्या वृषल संग विद्या कसला सांगल्या म्हळ्यार क्षणत्यागे कुतो विद्या म्हणस विद्या पाय वजेलसे पर वजेलसे अन्य गड वजेलसे म्हूण लेखल्यार साधन जत्वे ना न्हय. वृषल संगती ही वृषल म्हळ्यार शुद्रांक म्हणचे तागेले सहवास म्हणचे पशी आता शूद्र कसं करताची आमगेल घरान तू सेव करताची तसल जनाक उपेक्षा केली म्हणजे तांणी अनेक घर सोदून वताची न्हय आमगेले घरा राबता तांणी ना अनेक कसं म्हळ्यार अनेक दितो षडते ह्यवमन्यन्ते नित्यम पूर्वोपकारिणम स नमने जन पूर्वोपकारिणम आमकां पुढे तांणी उपकार केला म्हळ्यार विसरता काय म्हळ्यार कृतज्ञ जन म्हूण येता कोण ते तांणी म्हळ्यार पळय विद्याभ्यास जल्वे या कृतज्ञ म्हणून जायना विसरूनचे सहज विसरूनचे स नमने जन पूर्वांतू उपकार केलेले जना विसरता. एक सांगले विद्यार्थी विद्याभ्यास जाले ते दोळ ते मास्टराल वयर मस्त मोग असता जाल्यार विद्याभ्यास जाले कुडले मास्टराक विसरून सोडतात तांणी वैवे म्हणटा पळय उपाध्यायश्च वैद्याश्च कार्यांते ही अप्रयोजकाः. डॉक्टर तशी कसं न्ही सीक गुण जाले नंतर मागीर ते डॉक्टराल दिकड वचनाची विसरून वतात तांणी विद्या पूर्ण जाले नंतर मास्टर विसरून वता. मागीर अनेक दिल्ला पळय हांगा कृतदाराश्च मातरम वर्डीक जल्वे मातरम म्हळ्यार आवसू दाराश्च वर्डीक जल्ले कृतदाराश्च वर्डीक जावन बायल येयली आवसू विसरलीच काय जल्वा. मागीर म्हळ्यार विसरलीच म्हणजे पशी उदासीन करनाचे तांणी सुरवेक अम्मा म्हणटले जेन्ना मागीर बैलेल मागशी असताची म्हण. नारीम विगत कामास्तू म्हळ्यार आता विगत कामास्तू अशी तिरविल नंतर म्हणजे पशी आम्ही कशी लेखूयात म्हण आता बायल मंतारा जाल्ली म्हूण लिखया. मागीर
प्राय रेस्तान मिगेल बायल बारीच्यान दियशी तशी म्हळ्यार प्राय तरी ती उपेक्ष करू पुरो बाम्मण कळ्ळें कृतार्थाश्च प्रयोजकम कृतार्थाश्च प्रयोजकम म्हळ्यार कृतार्थ कसं की एक काम करता तो कृतकृत्य जालो कृतार्थ जालो तो ते काम करतना ताका कोण कोण सकड सहाय केला पळय तांकां विसरता खंय तो आगेल काम जाल्लें कळ्ळें मागीर कार्यसाधने नंतर कार्यसाधन जेवच्या कितले जनांक सहकार घेतला तितले जनांक तो विसरलो खंय नामम निस्तीर्ण कांतारा नामम म्हळ्यार न्हंय दांटूच्या एक दोणी जेवका न्हय ही दोणी म्हाका न्हंय दांटूच्या उपकार केला म्हणून दोणी हांडीर मारून कोणें व्हरतावे ना न्हय ते दोणी सोडली जेवो कोणकी एक नावीक दोणी दांडसायत म्हण लेखे ताकाय सोण चमकलीची कळवे मागीर म्हणटा पळय होळे दाटिದ ಮೇಲೆ ಅಂಬಿಗ जेवकवाय म्हूण सांगून तशी मागीर रोगी जन त्या सुरेखा सांगला आतुराश्च चिकित्सकम रोगी जन वैद्यांक विसोन सोडताची गुण जल्वे गुण जेवतय वैद्या पळोवच्या वताचे वगळसिता सकड करतात एक पंत गुण जल्ली नंतर वैद्यांक तांणी विसरून सोडताची तशी अन्यक कसं म्हळ्यार सविषय मनशा मस्त सुख दितके कसकसने म्हळ्यार आरोग्यार आसूचे मागीर कोणा लागीं उशीण करनासी आसूचे दूर दूर देशाक प्रयाण करना शिरापचे मागीर सत्पुरुश जनालोट सहवास मेळचे आमगेल कसं स्वधर्मस तांतू आम्ही जीवन करचे आणि निर्भय प्रदेशांत वास करचे आजी तितली सुख खंयचेय ना म्हूण सांगून ईर्षी घृणी न असंतुष्ट क्रोधनो नित्यशंकित परभाग्योपजीवी च षडेते नित्य दुखिता या पळय स विषयो जना सुख दित जाल्यार खंयचे खंयचे आरोग्यार आसूचे उशीण करना आसूचे दूर दूर प्रयाण करना आसूचे चंग जना लोट सहवास करचे स्ववृत्ती स्वधर्मान तूं जीवन करचे आनी निर्भयार वास करचे हें सुख दिता म्हण जाल्यार ईर्शी म्हळ्यार सगळो दीस जलके पिशे आनी म्हळ्यार घृणी म्हळ्यार कसं म्हणचे कोणाला वीर कारुण्य ना ताका न संतुष्ट संतोष नसलो केन्नाय अयो दुकारी आसूचो क्रोध बहुकोप आसूचो आनी नित्यशंकित केन्ना पडल्या कोणाला वीर संशय परभाग्योपजीवी विंगड जनाले ऐश्वर्या नचे अवलंबून जीवन करचे आनी केन्ना पळय दुखीतच म्हळ्यार पळय असूय आसल्यार ताका केन्नाय दुखेचे यो तो आमी गेल्या पेशी चांग जावन असो आमी गेल्या पेशी बुद्धन जावन असो ताका मेडल मेळ्ळे हाका ट्रॉफी मेळ्ळे ताका लॉटरी उडले तो सुकार आसा ताका बंगलो जालो हाका कार जाले हाका जाळचे केन्नाय जल्वे आनीक कारुण्य नतिलो कोणाले वैर कारुण्य ना ताका पुरजन आयकन मने बादून खावचो आनी कोणा बादीवचे म्हळेले आलोचन शिवाय ताका संतोष म्हळल ना कोप आशिल्लो ताका कोप आशिल्ल्याक केन्नाय संतोष आसतोय ना कोपू ताका केन्ना पळयल रे आनी खंयचे विशयान तो तृप्ती नतिलो असंतुष्ट तृप्ती नतिलो पुरजनाल वैर संशय अशें जाल्यार तो म्हाका पळोवन हांसता कसं की असं एक हो कसं की केला आनी आमगेल घर कडेन येयलो कसं की हाजे खातीर दिसता तसल पुरे संशय कळ्ळें तांतूय सुख ना परभाग्योपजीवी कोणकेकलो भारी दुडवाळू स्नेहितो आसच्या पुरो तागेल घर कडेन वो वचून राबलो हाका केन्ना पडले ताका संपता वैरी दोळ अयो म्हाका येना न्हू आनी ताका घर दिला ताका कार दिला ताका जाय जाल्यार काम दिला सकट दिला जाल्यार मेगला पशी तो संतोशार आसा हांव ताका अवलंबून आसा हें दुख्ख ताका तशें आतां संचे विशय जाले साताचे सांगतर आसा 7 नमनेचे दोश आसता खंय रायाक वर्जन करता जाल्यार खंयचे खंयचे म्हूण म्हळ्यार स्त्रियांगेल वैर मस्त आसक्ती दवरूनच आमी रावणाला न्ही पुरे काणी पळयला न्हय अति स्त्री व्यामोहा निमती रावण नाश जालोलो कळ्ळें मागीर पगडे खेळचे पिशे धर्मरायाल विशयी वतच न्हय मागीर मृगया व्यसन बेटेन तूं आसक्ती सांग कसं जाल्यार गोतना तेवय आमी पळयला कितले की राय बेटेन तूं अति आसक्तीशील जन तांगेल राज्य तांणी कळून घेतला मितिमीरी मद्यपान करचें आनी सर्वदा पारुष्य उतर म्हळ्यार कठीण उतर कोणा पळय निंदन करचें दंडन करचें तसल उलयत रसूचें आनीक रायू कसं न्हू म्हूण म्हळ्यार प्रजावर्ग सान अपराध करो तांकां कठोर शिक्षा दिता आनी तांगेल धन टॅक्स म्हूण घेता पळय ते दुरुपयोग करता हे 7 दोश रायालान तश्चन म्हूण
अन्य कसं म्हणल्यारी अष्टौ पूर्व निमित्तानी नरस्य विनशिष्यतः ब्राह्मणान प्रथमं द्वेष्टे ब्राह्मणेश्च विरुद्धते 8 नमुनेचे पूर्वसूचन मेळटा काय रायाक ते विनाश जेवची तसले म्हण प्राज्ञ जावन आशिल्ल रायान ते 8 दोशय मना हुरका आनी ते दोश सोडका म्हणून एक ब्राह्मणाला द्वेष करचे कळवे ब्राह्मणाला विरोध करचे आता पळय द्रोणाचार्य कृपाचार्यांक पळय धृतराष्ट्र उपेक्ष करतत एक नमने मनान विरोध तांनी उलयनाच शिवाय तांगेलय मनान तो अयो आनी सांगिल ऐकनाचे म्हणसत न्हय ब्राह्मणाला स्वतः अपहरण करचे ब्राह्मणाक हिंस करचे ब्राह्मणांक निंदन करचे मागीर ब्राह्मणाल पर कसले प्रशंसी करना शिरपचे देवकार्य पितृकार्य तो ब्राह्मणांक आपयना शिरपचे खंयचे एक ब्राह्मणान याचना करूं येयल्यार कोप्पून ताका धमडाचे हे 8 दोष म्हणटाचे अष्टाभिमानी हर्षस्य नमनीतानी भारत वर्तमानानी दृश्यन्ते तानी व्यसो सुखान अन्य कसं म्हळ्यार संतोष दिवचे 8 विषय असं म्हण स्नेहितान मेळचके आकस्मिक जावन धनप्राप्ती जेवचके पुत्रान संतोष हाडचे तसल विषय करचके मागीर ते समयांतू चंद करून उलयल्यार पळय संतोष येता ते आनी आमके उन्नत स्थान मेळ्ळें म्हणले संतोष चितके आमी कसले इच्छे पावला त्या वस्तू प्राप्त जाल्यार संतोष चितके समाजांत आमके 4 जणांन सन्मान केले ते मागीर संतोष जाता हे संतोष बारी चड संतोष म्हण आनी नमा विशय सांगता पळय नमद्वारम इदम वेश्मा हे शरीर म्हणलेले घराक नमो बागिल कय खंयचे 2 दोळे 2 कान 2 नांका फोडे तोंड एक मुत्रद्वार गुदद्वार ಒಟ್ಟು नमो बागिल म्हणटाचे ताजे नंतर त्रिस्तूणम 3 खांबुकय कसने सत्व रज तमसु 5 साक्षिकय कसने 5 साक्षी म्हळ्यार त्वक्क ज्ञानेंद्रिय म्हूण येता देहाक साक्षीभूत म्हूण म्हणटाचे आनी ते परमात्म तांतू अधिष्ठान करून आसा क्षेत्रज्ञ अधिष्ठितम हे आमगेलो देह कोणाला अधिष्ठान हे परमात्माना सुची हे कोणाक गोत्त आसता तो महाज्ञानी जाता आतां नम्मा विशय जाले आनी 10 जनाल विशय सांगता 10 रितीचे जन आसाचे तांकां धर्म म्हळ्यार कसो म्हूण गोतना जेवो धर्म आनी अधर्म विवेचन करचे विशय ना तांकां नक्काचे नक्का कोण म्हळ्यार मत्ता प्रमत्ता मत्ता म्हळ्यार मद्यपान पितलो प्रमत्ता म्हळ्यार अहंकारान कोबून गेलेलो मत्ता प्रमत्ता उन्मत्ता म्हळ्यार पिसो श्रांत मस्त आयास जललो क्रुद्ध कोप येयलो बुभुक्षित जोर भूक जललो आनी त्वरमाणश्च वग एक पंद काम करून थोडं काम म्हूण लेखिलो लुब्ध लोभी भीत बिजुड कामी कामुक हांगनी हांका धर्म म्हळ्यार नाका वयन पळय मद्यपान केलेल्याक कसले हे सम त्या सम ना म्हळ्यार ताका कसले स्वायस्वे ना ताका कळना प्रमत्त अहंकारू धनमदान गोती आशिल्ल्याक या धर्म त्या धर्म म्हळ्यार ताकाय कळना कळव्या मागीर उन्मत्त म्हळ्यार पिसो पिशाल्या कसले सांगू स्वे पिशाल्या वेद सांगले ताका कसं म्हूण कळतवे जोर आयासार आशिल्ल्याक पळय अशें जेवणुका तशें कोरनाका म्हळ्यार तवय आयकना कळव्या जोर कोपार आशिल्ल्याक कसले चांग सांगू वचे तो आयकना जोर बुकेर आशिल्ल्याक हें खाव येता तें खावचें न्हय म्हळ्यार ताका कोप येता आनीक सांगले कुडले काम करचें अमसोर केलो जन आसता तसले तांणी आलोचना करनाची त्या कामांनी ती समजत की वायट जाता म्हूण सांगून बिचूड आनी कामुक कळवे असल जनाल विशयांत विद्वांसान आसक्ती वयसून घेवचें म्हूण आनी हे विशय प्रहल्लादान तागेले पुत्ता सुधन्वाक सांगला कसं म्हळ्यार हे सुधन्वा खंयच्यो रायो कामक्रोध सोण आसतकी ताण संपादन केलेलें धन सत्पात्रांक दान दितकी दान दिवचे वेळार पात्र कोण अपात्र कोण म्हळ्यार कळतकी ताका शास्त्राचें परिज्ञान आसकी आनी तागेलें कर्तव्य कसले आळसायनान अशी करतकी त्या रायाक पुराय लोक गौरव दिता आनी सांगतकी खंयच्यो रायो राया प्रजेंगेल विश्वास संपादन करतकी आनी समविचारण करून कोण तप्पीत आसत म्हूण कळ्ळी नंतर अपराधींक शिक्षा दितकी आनी खंयच्या अपराधाक असल शिक्षा दिवका म्हूण म्हळेलें गोत्त आसतकी खंयची काला कोणाक क्षम कोरका म्हूण लेखतकी ताका तो सकल संपत समृद्ध जाता सुदुर्बलम नाम जानाति कंचिद्युक्तो रिपुम सेवते बुद्धिपूर्वम दुर्बल शत्रुक निर्लक्ष्य करू ना आनी शत्रुपक्षांत कसले छिद्रत आसतवे म्हणलेले राखून घेवन समय येवूतय शत्रू लेवटो विश्वासार व्यवहार करता
बलिष्ठरायाल ಒಟ್ಟು ದ್ವೇಷ कोरंगे वचाना आणि पराक्रम दाखोवका जाल्यार खंयचे वेळ येता म्हण राखून बैसुका तो रायो श्रेष्ठ रायो म्हणून सांगून सांगता. धर्म अर्थ काम चंद्रितिरी म्हळ्यार धर्मारी जीवन करतलो म्हूण येता. धर्मार जीवन करून अर्थ काम मोक्ष साधन करचें म्हणटाची पुण्यपुरुषार्थ साधने तो श्रेष्ठ राय म्हणून घेता. उद्धट दाखोवच्या वचनच हांव श्रेष्ठ हांव पराक्रमी म्हूण श्लाघन करून हे पुरे कोणाल गुण दुर्योधनाले. कोप येतना कटु वाक्य उलोवचें तसल जनाक पुरे जनय सोडताची नाक यो आमकां म्हूण सांगून. केन्नाकी एक पंता वैर आशिल्ले ते वैराग्नी म्हणटाची म्हळ्यार एक नमने अग्निशी ती उज्जुशी ताका वार घालतर आसूचें दर्पिश्ट जावन आसूचें. असल पुरे आचरण करचो तो श्रेष्ठ पुरुष न्ही म्हूण. कोण सत्पुरुश म्हणून घेता म्हळ्यार तागेल सुखा विशयी मस्त आलोचन करूं ना. शत्रूनच दुःखार आसल्यार ताका सहाय करतलो. दान दिल्ली नंतर यो आमी त्या दिल्ल्या म्हूण परिताप कोण करनाकी ताका सत्पुरुश म्हणून म्हणटाची म्हूण सांगून. अहंकार मोह मात्सर्य पापकार्य राजद्रोह दुसऱ्याच्या आडी सांगची. द्वेष पुराय जनाले द्वेष करचे आनी ಕೆಲವು ಜನ ಅಭ್ಯಾಸಸ್ ಉನ್ಮತ್ತ ಪ್ರಮತ್ತ ಮತ್ತ ಮಳ್ಳಿ ಪಳ್ಳಿ ತಸಲ್ ಜನಲೆ ವಾದ ಕೊರ್ಚೆ या पुरे श्रेष्ठ पुरुषा लक्षण नाही. या पुरे सोड काम दान कोरका डबल उपासन कोरका चंग काम कोरका प्रायश्चित्त कोरका कसले पाप जलरी कोण करत की तांक देवते अभ्युदय येवची तशी करताची म्हणून सांगून सांगता. आता हे पुरे सांगता नायच पळय पुरे विदुरू हे पुरे विषय सांगता आशिल्लो विषय यो विदुरान कांय कोरून सांगचे न्ही जाल्यार हे पुरे गुण धृतराष्ट्राले आनी धृतराष्ट्राल चेडू वालान तो आस पळय तशी तो कसकसले कोरका कसकसल कोरूनच नीती सांगतरस मागीर सांगतके पळय तुका सांगला इतली पुराय किंद महर्षिल शापान नव्हतो पांडुराजू अरण्या चमकललो थंय पंच पांडव देवतेंगेल अनुग्रहान तांकां जलिलीची. तुवें तांकां व्हड केल्लें राज्य दिल्लें सकड केल्लें. आतां तांगेल राज्य तुवें घेतलें ताज निमती तांकां मस्त दुख्ख आसा. आतां तांगेल पांडवांगेल राज्य कसं आसा तें तांकां सोडली तांकां चंद रैतीर जीवन करूं सोडी तुगेल उठता न्ही संतोशार आसता पळय तांगेल्यागी विरोध करून घेवं नका कळ्ळें. तांगेले विरोध करून घेतला रे युद्ध जाल्यार तुकाची नश्ट इता म्हळ्यार तुगेल चेडू एकळेय वांचनाची तशें न्हू तूं तांगे लागीं समाधान रे संधान करून घेवची लायक म्हूण सांगून विदुरू सांगतरस. आनीकी मुखारी विदुराल बोधन जाता तें कसल म्हणून खंयचे दिसाक पळोवया. कांय नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.